श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 23 सप्टेंबरपासून फक्त नोटा मोजणार या 3 राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 23 सप्टेंबर 2024ला बुध आणि केतू एकत्र येत असल्यामुळे 3 राशींचे नशीब चमकू शकते. बुध आणि केतूची युती 18 वर्षांनंतर तयार होत आहे, ज्यामुळे 3 राशींना याचा अचानक धनलाभ होऊ शकतो आणि त्यांना जीवनात भरपूर यश मिळू शकते. बुध ग्रह जेव्हा कोणत्याही व्यक्तींच्या कुंडलीमध्ये शुभ स्थानावर असतो तेव्हा व्यक्तीला अचानक धनलाभ होऊ शकतो. केतू हा एक छायाग्रह आहे. अशात या युतीचा चांगला फायदा राशीचक्रातील काही राशींवर दिसून येईल. त्या नशीबवान राशी कोणत्या हे आज आपण जाणून घेऊया. त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. पहिली भाग्यवान राशी आहे मित्रांनो, कन्या राशी. कन्या राशीच्या लग्न भावामध्ये बुध केतूची युती निर्माण होत आहे, ज्यामुळे या लोकांचा आत्मविश्वास अचानक वाढेल. या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो, ज्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावण्यासा राहील. त्यांना नशिबाची साथ मिळू शकते, ज्यामुळे प्रत्येक कामात यश मिळेल. करिअरच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील आणि याचा या लोकांना भरपूर लाभ होईल. या राशीच्या व्यक्तींचा सर्वोत्तम काळ सुरू होईल. विशेषतः आर्थिक स्थिती भक्कम होऊ शकते. नोकरीत प्रमोशन मिळू शकतं. व्यवसायातही नफा होईल. जोडीदारासोबत सुखद वेळ घालवाल. मनात काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. सध्याची नोकरी ही एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर करायची इच्छा आहे का याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जे व्यावसायिक भागीदारीत आहेत त्यांच्यासाठी भागीदारीच्या आर्थिक स्थितीचे मूल्यमापन करण्याची ही योग्य वेळ आहे. या राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. या राशीच्या लोकांना जन्मजात वैभव प्राप्त झालेले असते. ऐषारामी आयुष्य जगण्याकडे त्यांचा कल असतो. या राशीतील लोकांना फारच लहान वयात यशाची चव चाखायला मिळते. बुद्धिचातुर्याने आणि कष्टाने त्यांना अफाट संपत्ती मिळते. याशिवाय त्यांच्याकडे वडिलोपार्जित संपत्ती देखील चांगली असते आणि म्हणूनच हे लोक सेलिब्रिटीसारखे लक्झरी आयुष्य जगत असतात. हे लोक कष्टाळू असण्यासोबतच प्रामाणिकसुद्धा असतात. यानंतरची भाग्यवान राशी आहे मित्रांनो, धनु राशी. धनु या राशीच्या कर्मभावात ही युती तयार होत आहे. त्यामुळे व्यवसाय करणाऱ्या या राशीच्या लोकांना याचा चांगला फायदा होऊ शकतो. ज्या लोकांना नोकरी नाही किंवा नोकरीच्या शोधात आहे त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. व्यवसायात वाढ होईल. हे लोक नवीन काम सुरू करू शकतात. कुटुंबात विशेषतः वडिलांचे सहकार्य लाभेल. सूर्य आणि केतूच्या संयोगामुळे करिअरवर परिणाम होऊ शकतो. यामुळे सध्याच्या नोकरीपासून वियोग होऊ शकतो आणि ते तुमच्यासाठी योग्य आहे की नाही याबद्दल तुम्हाला
शंका येऊ शकते. चंद्रग्रहण तुम्हाला मालमत्ता किंवा घराच्या बाबतीत आश्चर्यचकित करू शकते. या काळात घर खरेदी करणे किंवा घराशी संबंधित कोणताही खर्च करणे टाळा. मोठी खरेदी करू नका. हे लोक मेहनती तर असतातच, शिवाय यांची इच्छाशक्ती प्रचंड असते. या राशीचे लोक आपल्या कामाप्रती अतिशय एकनिष्ठ असतात. या लोकांना काहीतरी मोठं करण्याची इच्छा असते. त्या दिशेने ते कष्टसुद्धा करतात. कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर या लोकांना यश प्राप्त होते. या राशीच्या लोकांच्या कुंडलीत राजयोग असतो. संवाद आणि व्यवहारात संयम आणि काळजी घ्यायला हवी. आजूबाजूच्या लोकांशी संघर्ष होणार नाही याची काळजी घ्या. एखाद्या शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. नशिबावर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने कामे करा. तुमच्या धनसंपत्तीत वाढ होणार असून संध्याकाळी ताणतणाव हलका होईल. यानंतरची आणि शेवटची भाग्यवान राशी आहे मित्रांनो, मकर राशी. मकर राशीच्या 9व्या भावात बुध आणि केतूची युती निर्माण होत आहे, ज्यामुळे या राशीच्या लोकांचे नशीब पालटू शकते. त्यांच्या कार्यक्षमतेच्या जोरावर ते कठीण कामातून मार्ग काढतील. अडकलेली कामे मार्गी लागतील आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार. देशविदेशात प्रवास करण्याचे योग दिसून येतील. या काळात व्यक्तींना बक्कळ आर्थिक लाभ होईल. राहणीमान सुधारेल. नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे. व्यापारही विस्तारेल. पुढील शिक्षण घेणे किंवा नोकरीसाठी प्रवास करणे यामध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते. विचार करण्याची वेळ आली आहे. जर तुम्ही दुसऱ्या देशात नोकरी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तसे करू शकता. तुमच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होईल. लाखो लोकांमध्ये आपली वेगळी छाप पाडण्यात हे लोक यशस्वी होतात. या लोकांना मेहनतीने यश प्राप्त होते. कामाच्या बाबतीत यांना कोणताही शॉर्टकट मान्य नसतो आणि म्हणूनच हे लोक सरळ मार्गी असतात. आयुष्यात या लोकांना मिळकतीचे अनेक मार्ग सापडतात. त्यामुळेच फारच कमी वेळेत हे लोक प्रचंड धनसंपत्ती कमावण्यात यशस्वी ठरतात. या राशीचे लोक नेहमीच इतरांसाठी एक चांगले मार्गदर्शक बनतात. भागीदारीच्या कामात तुम्हाला फायदा होईल. घरातील रोजच्या कामांना पूर्ण करण्याची आज उत्तम संधी आहे. मुलांसंदर्भात खास निर्णय घ्यावा लागेल. प्रत्येक कामात प्रामाणिकपणा आणि नियमांचे पालन करा. एकाच वेळी अनेक कामे हातात आल्यामुळे ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. तर मित्रांनो, या होत्या आजच्या 3 भाग्यवान राशी. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठरसा. धन्यवाद मित्रांनो.